नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. फेब्रुवारी महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. व्रत उपवास केला जातो. तुम्ही उपवास करत नसाल तरी चालेल, परंतु या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. तुमच्या अडलेल्या अडचणी नष्ट होतील. जी इच्छा तुमची खूप दिवसांपासून अपूर्ण आहे, पूर्ण होत नाही, अशा इच्छापूर्तीसाठी, त्याचप्रमाणे 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला रविवारी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. या दिवशी गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. सर्वात प्रथम आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपल्या घरात असलेल्या देवांची पूजा केल्यावर किंवा देवपूजा करताना तुम्हाला देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात. जर का तुम्ही पाण्याने गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत अभिषेक घातला तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. बघा, ह्या उपायासाठी तुम्हाला सकाळी एक जास्वंदाच्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे. पान आणताना तुम्हाला ते स्वच्छ बघून आणायचं आहे. फाटलेलं पान आणायचं नाही. घरी आल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे. आता आपण हा उपाय सकाळी करायचा आहे. त्याचप्रमाणे हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अष्टगंध, त्याचप्रमाणे दुर्वा, जास्वंदाचं फूल, लाल जास्वंदाचं फूल, मोदकाचा नैवेद्य, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपण कोणतेही उपाय करताना अगोदर आपल्याला त्या देवतांचं स्मरण करायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे आणि मग उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करताना देवघरात दीप धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आता हे पान आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं. या पानावर आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्याने इच्छा लिहायची आहे. तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा 2 शब्दात तुम्हाला थोडक्यात लिहायची आहे. मग शिक्षणाची प्रगती, अभ्यासात प्रगती, नोकरीत यश, चांगली नोकरी मिळणे, घराचं बांधकाम, अशी थोडक्यात इच्छा लिहा. त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसमोर लाल कलरचा कपडा ठेवायचा. यावर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. पान ठेवताना देठाचा भाग हा देवांकडे करायचा, म्हणजेच आपल्यासमोर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, अक्षदा ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 किंवा 21 दुर्वांची जुडी यावर ठेवायची आहे. पहा, दुर्वा विकत आणल्यानंतर त्या कधीही तशा अर्पण करायच्या नाही. त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्यानंतर त्या नीट करून घ्यायच्या. बघा, आपण जेव्हा एक काडी घेतो तेव्हा त्याला 3 पानं असले पाहिजे. अशी एक काडाची त्रिदल दुर्वा, अशा 11 किंवा 21 दुर्वांची तुम्हाला एक जोडी बनवायची आहे आणि ती तुम्हाला ह्या पानावर ठेवायची आहे. पानावर जोडी ठेवताना तुम्हाला देठाचा भाग हा आपल्यासमोर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून काही सेवा करायच्या आहेत. तुम्हाला तिथे बसून तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे
आणि एक माळ म्हणजेच 108 वेळा तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. बघा, आपली संकट दूर करण्यासाठी, आपले विघ्न नष्ट करण्यासाठी, आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचं 108 वेळा जप करायचा आहे. आता ज्यांना हा मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची, ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. पहा, जेव्हा आपण कोणतेही उपाय पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभावाने करतो, त्या केलेल्या उपायाचं 101% आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे उपाय करताना घाई गडबडीत अगदी पटापटा किंवा अगदी करायचं म्हणून करून उपाय करू नका. पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करायचा आहे. एक वेळेस तुम्ही व्रत उपवास नाही केला तरी चालेल, परंतु उपाय करताना ते पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करायचे आहेत. यानंतर आपल्याला या कापडाची एक पोटली बांधायची आहे आणि ती थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन मग तुम्ही लगेच थोड्या वेळाने किंवा ज्यावेळेस गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताल त्यावेळेस जाताना ही पोटली घेऊन जायची. अगदी एखादं छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तरी चालेल, कारण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात गर्दी असते. एखाद्या छोट्या मंदिरात जा, तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ही पोटली ठेवायची आहे. तुम्ही जर का हळदी कुंकू अक्षता नेलं असेल, नैवेद्य नेला असेल, त्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे. जी इच्छा तुम्ही घरी गणपती बाप्पांना सांगितली तीच इच्छा तुम्हाला मंदिरात गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर थोड्या वेळ 5 मिनटं आपल्याला मंदिरात बसायचं आहे आणि एक माळ ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करा. टायमिंग जास्तीचा असेल तर 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा. पहा, आपण ज्यावेळेस ह्या सेवा घरी न करता गणपती बाप्पांच्या मंदिरात देखील करतो, त्यावेळेस गणपती बाप्पांच्या मंदिरात सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात. त्या ठिकाणचं वातावरण हे पवित्र असतं. त्यामुळे आपण घरी उपाय करून देखील मंदिरात जाऊन काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं, कारण तेथील वातावरण हे पूर्ण पॉझिटिव्ह असतं. यानंतर बघा, आपल्याला घरी निघून यायचं आहे. तर हा अगदी साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. यानंतर घरी येताना आपल्याला ती पोटली उचलून आणायची आहे आणि घरी आल्यावर तुम्ही जर का घरासंबंधात, पैशाच्या संबंधात, नोकरी संबंधात, तुम्ही लक्ष्मीप्राप्ती संबंधात जर का हा उपाय केला असेल तर ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्ही दुकानासाठी, व्यवसायासाठी केला असेल तर तुम्ही दुकानाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीत ही पोटली ठेवायची आहे. जर का तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा शिक्षणासाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही ही पोटली त्यांच्या स्टडी रूममध्ये, स्टडी टेबलवर तुम्ही त्यांच्या कपाटात एका बाजूला ठेवू शकतात. बघा, हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात. जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्यानंतर अगोदरची पोटली तुम्हाला काढून घ्यायची आहे. तोच कपडा आपल्याला पुन्हा वापरायचा आहे आणि त्यातील वस्तू निर्मल्यात टाकायच्या आहे आणि पुन्हा नवीन पोटली बनवून आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी ठेवायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः, ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.